सोलापुरातल्या उजनी धरणात बुडालेली बोट सापडली आहे। 17 तासाच्या अथक प्रयत्नानंतर अखेर बोट सापडली आहे। 35 फूट पाण्यात तळाशी ही बोट सापडल्याची माहिती समोर आली आहे। मात्र बुडालेल्यांना शोधण्यात अद्याप एनडीआरएफला यश मिळाले नाही। मात्र 6 प्रवासी अद्याप ही बेपत्ता आहेत। बेपत्ता 6 प्रवासी दगावल्याची शक्यता आहे। मंगळवारी सायंकाळी 6च्या दरम्यान उजनी जलाशयात जलवाहतूक करणारी बोट पाण्यात बुडाली होती। 17 तासानंतर बोट सापडली आहे। मात्र इतर 6 प्रवासी अजूनही बेपत्ता आहेत। घटनेची माहिती समजताच पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून स्थानिक बोटींच्या मदतीने शोधकार्य सुरू आहे। या बोटमध्ये असलेला एक जण पोहत बाहेर आल्याने घटना उघडकीस आली आणि त्यानंतर बचाव कार्य सुरू झालं। सोलापूर जिल्ह्यातील कुगाव ते इंदापूर अशी बोट वाहतूक सुरू असताना ही दुर्घटना घडली होती। बोट बुडत असताना बोटीतून प्रवास करणारे पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरेंनी पाण्यात उडी मारली आणि कळाशी गावचा काठ गाठला। या घटनेची माहिती आमदार दत्तात्रय भरणेंनीही घेतली असून सध्या शोध मोहीम सुरू आहे। इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी घटनास्थळी जाऊन आढावा घेतला। माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर घटनास्थळी दाखल झाले आहेत। मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचरसह झाली लॉन्च। फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एसयूव्ही कार, न्यू एज एरोडायनामिक डिझाइन, 16 इंचेस जिम्नॅस्टिक प्रिसिजन कट अलॉय व्हील, पॉवरफुल 1.0K सिरीज टर्बोजेट इंजिन, वायरलेस चार्जर, हेड अप डिस्प्ले, 360 व्यू कॅमेरा, 6 एअरबॅग्स, 6 मॉडेल मध्ये उपलब्ध। फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू। गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा। चव्हाण मोटर्स, अशोक चौक, सोलापूर। मोबाईल 8805 9868 44।